मुख्यमंत्री अनेक झाले, पण ती ती दिशा देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी दिली, शंकरराव चव्हाणांनी चालवली आणि तीच दिशा आजपर्यंत चालावी अशी लोकांची इच्छा आहे. परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेस जिल्हा परिषद मध्ये RPIचा सभापती जाणीवपूर्वक निवडून देऊन त्याला एक पद दिलेलं होतं साहेबांनी. तर त्यावेळेस यशवंतरावांनी एकच वाक्य आमच्या पुढे मांडलं की चळवळ चांगली आहे, मागणी ही योग्य आहे, परंतु संघर्ष चालवत असताना कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. 1956ला यशवंतरावांनी परभणीला कृषी महाविद्यालय आलं, ते कोणी मागितलेलं नव्हतं. मी यशवंतराव बलवंतराव चव्हाण सार्वजनिक क्षेत्रामध्ये मी काँग्रेस पक्षाचा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि त्यावेळेस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि संघटनेचे काम करत असताना मी जिल्ह्याचा प्रमुख होतो युथ काँग्रेसचा. काँग्रेस ओरिजिनल पुण्याला एक युथ काँग्रेसचा संमेलन झालं होतं. त्यावेळेस वायभाई चव्हाणांनी काँग्रेस पक्षाच्या तरुणांना मार्गदर्शन केलं होतं पुण्यात. युवकांनी समाजकार्य करत असताना राजकारणाचा विचार करून प्रवास करावा अशी मांडणी त्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या तरुणांना त्यांनी दिलेली होती. तर ते सामाजिक प्रबोधनामध्ये तरुणांनी पुढच्या दृष्टीने विचार करून समाजकारण पहिल्यांदा राजकारणाची जोडी जोडून प्रवास केला तर समाजाला त्याचा बेनिफिट होतो अशी बांधिलकी त्यांची होती. त्यावेळेस मग चळवळीमध्ये जसं मी औरंगाबादला शिक्षण करत असताना कमलकिशोर कदम, द्वारकाभाऊ पात्रेकर, दत्ताभाऊ पात्रेकर, त्यावेळेस म्हणजे सगळे अनंतराव भालेराव पत्रकार, आपले बोंग तो आपला मगीरवार, हे सगळे मंडळी मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्न आम्ही चर्चा करायचो. त्यावेळेस कैलासवासी बाबासाहेब सवनेकर स्वातंत्र्य सैनिक होते. अनेक वर्षापासून यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेले. मग एक राजकारणाची पोकळी निर्माण झाली. सतत एकच माणूस एकाच पदावर असल्यामुळे बदल हवा म्हणून मराठवाड्याचा मुख्यमंत्री चळवळ सुरू झाली. त्यावेळेस मी MP लॉ कॉलेजचा विद्यार्थी चळवळीचा संसदेचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस मराठवाडा युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशन म्हणून एक संघटना मोठी होती. त्या संघटनेचा मी प्रमुख होतो पूर्ण 8 जिल्ह्याचा. मग त्यावेळेस मग ते त्या निमित्ताने एक राजकीय वक्तव्य किंवा सुरू झाल्यानंतर मग मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी चळवळ औरंगाबादपासून सुरुवात झाली. त्याच्यातले आम्ही सगळे चंद्रशेखर आजूरकर, कमलकिशोर कदम, विठ्ठलराव जाधव, द्वारकाभाऊ पात्रेकर, हे सगळे उस्मानाचे श्याम डिकले, बीडचे अशोक पाटील, असे नांदेडचे सगळे कंपनी, गंगाधरराव दापकीकर, असे तरुण पोरं आम्ही युवक चळवळीचे सगळे त्याच्यात. मग आम्ही मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री पद आम्हाला हवं आहे अशी चळवळ सुरू झाली. पण यशवंतरावांच्या राजकारणाची समाजकारणाची जी दृष्टी होती, 1956ला यशवंतरावांनी परभणीला कृषी महाविद्यालय आणलं. ते कोणी मागितलेलं नव्हतं. म्हणजे शेती व्यवसायाचा अभ्यास ग्रामीण भागातल्या पोरांनी करून सायंटिफिक पद्धतीनं शेतीमध्ये भाग देण्यासाठी ते महाविद्यालय मराठवाड्यात एकमेव होतं परभणी अजून. ते त्याचं विद्यापीठ झालं चळवळीतून. नंतरच्या काळामध्ये दुर्लक्ष होत गेले, मग संघर्ष वाढला. मग त्याच्यामध्ये मग मुख्यमंत्री त्यावेळेस मग
शंकरराव चव्हाण सिनियर ज्येष्ठ नेते होते. त्यांना मुख्यमंत्री करा नावानं सुरू झालं. शंकरराव चव्हाणला मुख्यमंत्री करा चळवळ सुरू झाली. त्या चळवळीच्या काळात आम्ही चंद्रशेखर ऑल इंडियाचे युथ काँग्रेसचे प्रमुख होते. शरदराव महाराष्ट्राचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि पुण्याला एक शिबिर होतं दुसरं. मग आमचं डेलिगेशन गेलं यशवंतराव चव्हाणला भेटायला. त्या काळात मी द्वारकाबा त्रिकर, कमलकिशोर कदम, चंद्रशेखर राजूरकर असे 10-15 जण आम्ही विरोधी पक्षाचे होते. वसंतराव काळे, त्याच्यानंतर हे सगळे विजयराव गव्हाणे, हे म्हणजे सर्व पक्षीय. तर त्यावेळेस यशवंतरावांनी एकच वाक्य आमच्या पुढे मांडलं की चळवळ चांगली आहे, मागणी ही योग्य आहे, परंतु संघर्ष चालवत असताना कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्य उत्तम आहे सगळ्यांना. त्या दृष्टीने महाराष्ट्राचा नेता म्हणून पुढील प्रक्रिया योग्य पद्धतीनं राबवल्या जाईल एवढंच सांगतो. मग त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर चळवळ थांबली. मग शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले सगळे. परंतु चळवळ अशी नव्हती, सत्तेची नव्हती. आणि वायभाई चव्हाण म्हणजे फार दूरदृष्टीचं नेतृत्व, म्हणजे आणि श्रमाची प्रतिष्ठा राखली पाहिजे अशी भूमिका ती वठवायची. म्हणजे श्रमजीवी करणाऱ्या माणसांचा सन्मान झाला पाहिजे, त्याच्यापर्यंत सत्तेचा लाभ पोहोचला पाहिजे असे विचारसरणी असल्यामुळं त्यांचं फार मोठं नेतृत्व होतं. त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्व आणखीनही नवीन पिढींना आदर्श ठेवणारं नेतृत्व त्यांनी दिलं असल्यामुळं आणि ग्रामीण भागाच्या रचनेचा महाराष्ट्र उभा करण्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा होता. त्यामुळे म्हणजे ते सहकार चळवळ, समाजकारण, आरोग्याचे प्रश्न हे सगळ्यात बौद्धिक देण्यामध्ये महाराष्ट्राला सत्ता आणि समाजकारण आणि त्याचं अर्थकारण ग्रामीण भागात कसं जाईल ही बेसिक मांडणी त्यांनी केल्यामुळं त्यांचं नाव नंबर 1 वर आहे. साहेबांनी सत्तेचे विकेंद्रीकरण पंचायत राज यशवंतराव चव्हाणांनी सुरुवात केलं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत 3 टायर सिस्टम, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत ती सुरू केल्यामुळे महाराष्ट्रातली काँग्रेस प्रबळ झाली आणि पक्षाला त्याची उंची आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळालं पदांचं. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांना प्रशासनात भागीदारी मिळाली आणि त्यामुळं महाराष्ट्राची काँग्रेस कायमस्वरूपी 40-50 वर्षे महाराष्ट्रात सत्ता जी राहिली ती पंचायत राज, सहकार, जिल्हा मध्यवर्ती बँक, तालुका खरेदी संघ, मार्केटिंग फेडरेशन या सहकारी संस्था चळवळ त्यांच्या काळात फोफावल्यामुळे महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला विविध कार्यकारी सोसायटीपासून ते महाराष्ट्र बँके, सहकारी बँकेपर्यंत अर्बन बँकेचं सुद्धा, पतपेढ्यांचं सुद्धा संस्थापन, म्हणजे समाजकारण, राजकारण, अर्थकारण सुद्धा ग्रामीण भागापर्यंत सामूहिकरित्या वाढवण्यामध्ये त्यांनी जो दिशा दिली ती राबलेली आहे, ती आणखीन थांबलेली नाही. तिची उंची आणखीन खूप वाढवावी लागणार आहे, परंतु ती स्थिरता तिथून आली. सगळ्यात महत्वाचा पाठ तो, जसं पाहिजे आता आमचे बंधू जिल्हा परिषद बँकेचे 20 वर्ष अध्यक्ष होते लिंबाजीराव दुधगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष 10 वर्ष कंटिन्यूस लोकल बोर्ड पासून ते म्हणजे 90 पर्यंत, त्यांच्या 94 पर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षपर्यंत कंटिन्युअस नेतृत्व घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद हे प्रशिक्षणाचे केंद्र आहेत. राजकारणाचे धडे शिकण्याचे, प्रशासनात भागीदारी द्यायची ती, म्हणून महाराष्ट्र हा त्या पद्धतीनं राजकीय दृष्ट्या जागरूक आहे. सामाजिक अनुकूलताचा विचार करून समाज राजकारण या महाराष्ट्रात चालते. महाराष्ट्र कधीही जातीवादी राजकारणात भागीदारी आजपर्यंत दिलेली नाही. ती दिशा साहेबांनी कधीही कोणाला काही जाणीव झालेली नाही. सामान्य माणसांना, सर्व समाजाला भागीदारी दिल्यामुळं
आणि त्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये RPIचा सभापती जाणीवपूर्वक निवडून देऊन त्याला एक पद दिलेलं होतं साहेबांनी. महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये यशवंतराव चव्हाणांनी गावाच्या बाहेर RPI राहतात असं आपण त्यावेळेस रचना होती. त्यांना भागीदारी सत्तेत दिली पाहिजे म्हणून एक जिल्हा परिषदचं RPIच्या नावावरती एक सभापती पद कायमस्वरूपी आतापर्यंत राबवल्या जाते. ही भागीदारी महत्वाची होती. गाव आणि गावाच्या बाहेर जी रचना होती तर गाव आणि गावाच्या बाहेरचे एकत्र करण्यामध्ये पंचायत राजमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी ती यशस्वीपणे राबवून दाखविली. हे सगळ्यात मोठं फलित आहे ते. एक पद कायम आहे. आता ते समाज कल्याण पद आता म्हणतात त्याला, पण RPIचाच माणूस देणार, पक्ष आपला नाही. काँग्रेस पक्षाच्या बरोबर एक पद त्यांना द्यायचे, ही RPIला जागा द्यायची, त्याला एक सीट द्यायचे 4-5 आणि त्याच्यातून एक सभापती RPIच्या नावावरती दिला जात होता. म्हणजे गावाचा गाडा सामूहिकरित्या सगळ्यांनी कसा यशस्वी चालवा ती दिशा राबवण्यामध्ये वायबे चव्हाणने जी दिशा दिली तोच महाराष्ट्र वायबे चव्हाणचा, यशवंतराव चव्हाणांचा. तो दुसऱ्या जनावरने यशवंतराव चव्हाणांच्या नावाशिवाय दुसरे राज्यकर्ते मोठे झाले, खूप चांगलं केलं. मराठवाड्यात शंकरराव चव्हाण कोणी नेता मोठा तेवढा झालेला नाही. शंकरराव चव्हाणांनी जी मराठवाड्याच्या रचनेमध्ये भागीदारी दिली ती वायबे चव्हाणानंतर शंकरराव चव्हाणांनी दिली. हे खरं आहे. तेवढा नेता मुख्यमंत्री अनेक झाले, पण ती दिशा देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी दिली, ती शंकरराव चव्हाणांनी चालवली आणि ती दिशा आजपर्यंत चालावी अशी लोकांची इच्छा आहे. परिस्थिती वेगळी आहे. आणि दिल्लीमध्ये यशवंतराव चव्हाण आलेल्या माणसाला प्रत्येकाला भेट देत होते. मी स्वतः जाऊन दिल्लीत भेटलो. तेव्हा युथ काँग्रेसमध्ये आम्ही जाऊन भेटलो. भेटल्यानंतर मग आम्ही 4-5 जाऊन भेटलो, काय चाललंय मग. पण भेटल्या गेल्यानंतर जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांची आठवण करायची. मला गेल्या म्हणले लिंबाजीरावचं काय चाललं, बाबूराव पाटील गोरेगाव काय चाललं, जामकर साहेबाचं काय चाललं, नेते मंडळी तुम्हाला मदत करते की नाही, असं ते पक्षाच्या बांधिलकीची मांडणी ते करत होती. आणि ती माझी त्यांची शेवटची भेट होती. आम्ही भेटलो. ते म्हणले तुम्हाला भविष्य चांगलं आहे पोरो, आणि भविष्य चांगलं असल्यामुळं नंतर मी मग मंत्री झालो. भविष्य चांगलं झालो. आणि शेवटची भेट आमची त्यांची अशी की मी मंत्री म्हणूनच जेव्हा भेटायला गेलो ती आजारी होती. आजारी सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं हे विषय तुम्हाला कोणी सांगणार नाही. मी डॉक्टर खेडकर आणि शैलेंद्र पाटील मी दिल्लीत होतो. वायबे चव्हाण आजारी असं कळलं आम्हाला. आम्ही हॉस्पिटलला गेलो. आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला म्हणले पोरो तुम्ही कोणीकडे आले, काय खडकर, काय दूधगावकर. म्हणले साहेब तुम्ही आजारी. म्हण काय ना, म्हणजे मी बरा होणार आहे, काही काळजी करू नका. मग त्यांना तहान लागली. ते म्हणले मला पाणी द्या. सांगतो तुम्हाला ही घटना कोणाला माहिती नाही, सांगतो तुम्हाला. मग आम्ही उठवलं, पलंग वर केला. शैलेंद्र मी खेडकर साहेबांना पाणी पाजलं. सांगतो तुम्हाला, अशी ही शेवटची घटना, ती माझी शेवटची भेट. त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी वारले. म्हणजे असं, म्हणजे शैलेंद्रची सुद्धा शेवटचीच भेट. असं ते त्यांचं नेतृत्व होतं. नावाची उंची, अशी कमी माणसं आणि कष्ट करून समाजकारणामुळं लोक मोठे होतातच, पण विचारसरणी मोठी असावी, ते लाभ आहे तसे मिळतात.
मागितल्याने मिळत नसते, केल्याने मिळते. मी काही कधी मंत्रिपद मागितलेलं नव्हतं, मला आपोआप मंत्रिपदी इंदिरा गांधीने रामराव तिकडे केलं, झालो. पण गेल्यानंतर पुन्हा कोणाला मागितलं नाही, अजिबात नाही. आमदार राहिलो, खासदार राहिलो, म्हणून आपण आपल्या याने राहायचं. आता ते तसं समाजकारण राजकारण राहिलं नाही. पण ती संघटना बांधण्यामध्ये आता नवीन पिढी तयार होईल, बदल होईल हे नक्की, पण वेळ द्यावा लागेल. वायबे चव्हाण परभणीला आल्यानंतर मी आता आमच्या मोठ्या बंधुभूत राहत होतो ना, आले, भेटला, त्यांचे सहज ते आल्यानंतर कार्यकर्त्यांना भेटायचे. आता मी योगावरनं बरोबर होतो आमच्या बंधूबरोबर, त्यामुळे ते आले, सगळ्यांची चौकशी केली, सहकाराचे निवडणुकीचे कार्यक्रम चालू होतात, ते प्रत्यक्ष भेटायचे. आणि ते हे जे नॉमिनेशन वगैरे MLC असतात ते शब्द दिलेला पाळायचे, साहेबांना आठवून राहायचं. त्यांना समजा एखाद्याला MLC ते बोलून घ्यायचे आणि त्याला MLC करायचे. मागण्याची प्रथा नव्हती त्यावेळेस. समजा तालुक्याचा सभापती झाला की त्याला सांगायचे तुला आता आमदार करून टाकू. सभापती म्हणजे आमदारच. त्याला म्हणजे तू तालुक्याचा प्रमुखच आहेत ना, सगळे गावं फिरले पाहिजे, अमुक झाले पाहिजे, ते आमदारच समजायचं. दर 5 वर्षाला अशी प्रक्रियेमध्ये अशी संघटना वाढवली त्यांनी, हजर जबाबी त्या पद्धतीने ते. आणि समोर बसलेला ते इतके इंटेलिजंट होते, समूह कसा आहे तसंच बोलायचे. ते समोर समोर कोण बसलेत त्या पद्धतीने ते अवलोकन करून बोलायचे. त्यांचे एज ग्रुप, समाजकारण, बैठक कोणती, कोणता विषय, त्याला अनुसरून बोलायचे ते. आणि ते सगळ्यात मोठं पुढाऱ्यांचं लक्षण आहे, ते काय बोलायचं आणि काय बोलू नये ते सगळ्यात महत्वाचं होतं. अगदी ते आम्हाला जसं मी सांगितलं ओके, संघर्ष करावा पण कुठं थांबवायचं कळलं पाहिजे. मग मी सांगितलं असं आमचं ते ठरलेलं केव्हा करायचं ते. मला त्याने प्रश्न विचारला होता, संघर्ष उत्तम आहे, थांबवायचं ठरविले का? म्हणजे ठरवलेलं आहे, तो पॉईंट आल्याशिवाय थांबणार नाही. मग म्हणले ते योग्य दिशेनं चालू आहे. यशवंत विचार म्हणजे सामान्य माणसाच्या मनाची व्यथा जाणीव करून त्याच्यापर्यंत शासन गेलं पाहिजे, असा त्याचा विचार आहे.